हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश। कोणी कोणाच्या आया बहिणी काढणार असेल तर आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी। मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण? चौकशी षडयंत्र बाहेर काढणार देवेंद्र फडणवीस आक्रमक। फडणवीसांना मराठा समाज विरोधी दाखवण्याचा प्रयत्न। जरांगेंची भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय। जाती जातीत भांडणं लावण्याचं काम कुणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचं खडेबोल। आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, शब्द मागे घेतो। जरांगेंनी मागितली शिंदे फडणवीस यांची माफी। शिंदे फडणवीसांची वक्तव्य पोरकट। जरांगेंना मी एकही फोन केल्याचं सिद्ध झालं सांगा, ते करेल। पवारांनी आरोप फेटाळले तर कुठलीही चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला, पवारांचा। उद्धव ठाकरे नाना पटोलेंचा मंगेश चिवटेंवर निशाणा। जरांगेंजवळ मंगेश चिवटे काय करत होते? पटोलेंचा सवाल तर जरांगेंची एसआयटी चौकशी चिवटपणाने करा, उद्धव ठाकरे यांचं खोचक वक्तव्य। माझी बिंदास एसआयटी चौकशी करा, मला गुंतवण्याचं षडयंत्र रचलं जातंय। एसआयटी चौकशीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। पुढचं पाठ मागचं सपाट असा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची टीका। तर महाविकास आघाडीत असताना माझ्या अर्थसंकल्पाचं कौतुक करायचे, अजितदादांचा टोला। 48 जागांवर कुठे लढायचं यावर महाविकास आघाडीत एकमत। जागा वाटपाबाबत आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, महाविकास आघाडी बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया। तर जागा वाटपाची माहिती मिळाल्यावर भूमिका स्पष्ट करू, वंचितच्या धैर्यवर्धन पुणकरांचं वक्तव्य। राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। विदर्भासह जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना मोठा फटका। पिकं जमीनदोस्त तर काही भागातील वीज पुरवठा खंडित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।